मित्रांनो हे बघा तब्बल 40 किलो मटण आणले. मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे. मित्रांनो ही एक प्रथा आहे, एक रिच्युअल आहे. आईची मी लाडकी बाबा तुमची होती परी. मित्रांनो आज आहे आमच्याकडे 5 परतावन कधी असतं, जेव्हा वर आणि वधूचं लग्न होतं तेव्हा वधूच्या घरचे सर्व मंडळी नवरीच्या घरी जेवायला येतात आणि त्यांच्यासाठी खास बेत केला जातो, तयार केला जातो जेवणाचा वगैरे. परत आणि विधी वगैरे रिच्युअल असतात त्या कार्यक्रमामध्ये. आता बघा तुम्हाला हळूहळू मी पुढे दाखवत जाईन, तुम्ही बघत राहा, स्टे ट्यून. आणि मित्रांनो हे बघा तब्बल 40 किलो चिकन आणले. सगळे सुट्टी करतायत. दादा आणि पप्पा, विनोद दादा आणि पप्पा पाणी भरूक लागले कारण लाईट नाही गेली आहे. आणि बाकी सगळे आपले मटण साफ करतात, पुन्हा आपलं चिकन साफ करतात. एकत्र मिक्स करू का? चला आता मित्रांनो घराच्या आतमध्ये जाऊया, तिकडे बघूया आतमध्ये काय चालू आहे. गावातली पण मंडळी आली आहेत आपण जेवण तयार करण्यासाठी मदतीला. यावेळी सगळे आपले गावचे आहेत, तळेवाडीतले. आणि आतमध्ये आहेत आपले चुलीकडे वहिनी वगैरे, वृषाली, मम्मीची आई वगैरे, हे रोहिणी, पप्पूताई. हे सर्व तळेकारी मंडळी. हो बाप्पा चला. कुठला पण कार्यक्रम असो आपल्या गावातली लोक म्हणजे मदतीला येतातच हातभार लावायला, कुठलाही कार्यक्रम असो. म्हणून गावी कुठलाही प्रोग्राम करण्यासाठी एकदम मस्त वाटतं. मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे. मित्रांनो ही एक प्रथा आहे, एक रिच्युअल आहे. या प्रथेमध्ये जेव्हा नवरा नवरी आपल्या माहेरी येते तेव्हा पहिल्यांदा माहेरी येते तेव्हा तिची हळद काढली जाते. त्याला हळद उतरणी असे म्हणतात. आणि हळद उतरल्यानंतर त्याची दृष्टी काढली जाते कारण दृष्ट वगैरे लागू नये म्हणून. मित्रांनो रीती वगैरे पूर्ण केल्यानंतर सर्वांना जेवण वाढण्यात आलं. सर्व मस्तपैकी आनंदामध्ये पंक्तीमध्ये जेवत होते. मित्रांनो हीच मजा असते गावी कार्यक्रम करण्याची. मित्रांनो ह्यानंतर अजून एक मजा असते आणि त्यामध्ये खरा मान असतो नवरीच्या बहिणीचा. तर असं असतं मित्रांनो, जेव्हा नवरा घरी जात असतो म्हणजे रिटर्न जात असतो घरी, त्यावेळी त्याला शालू वगैरे बूट वगैरे भेटत नाही. तर काय असतं, तर नवरीच्या बहिणीने हे लपवलेले असतात. आणि ते म्हणजे याच्यामध्ये काय लपवलेलं असतं, बूट नाही तर शालू. आणि मित्रांनो शालू आणि बूट जेव्हाच रिटर्न करतात जेव्हा नवरा काहीतरी भेट असतो म्हणून त्या बहिणीला देतो. तर बघा मित्रांनो ही पुढे मजा. व्हिडिओ
लक्षात भेटत तेवढे तुमचं लग आता नाही गावात आता नाही गावात नाही पण सगळ्या पाकिटामध्ये काय टाकली नंतर करा एकदा कुठला तरी एक उचलायचं एकच कुठला तरी उचलायचं दोघं उचलत सगळ्या दोघांमध्ये पण असा दोघांमध्ये पण हा पण तुमचा लग नाही 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 एकच दोन्ही पण तुमचा लग आम्ही एक पाकिट दोन्ही मध्ये 500 दोन्ही सेम आहे नाही दोन्ही सेम आहे एक बूट एक पाकिट एक पाकिट एक बूट दोन्ही सेम आहे दोन्ही सेम आहे दोन्ही सेम आहे दोन्ही मध्ये एकच नोट आहे बाकी कोणी बोललो का मी भाऊजींशी बोलणार मला माहिती नाही बाकी कोणी बोलायचं ना आम्ही दोघं बघू काय करायचं तुम्ही बाकीच्यांचा काहीच विषय नाही मेवणीचाच विषय कुठे शालू आमच्याकडे मित्रांनो, जेव्हा मुली आपल्या सासरी जाते तेव्हा मुलीच्या मनातील काही शब्द. जाते आता सासरी निरोप माझा घ्यावा, जाते आता सासरी निरोप माझा घ्यावा, जाता जाता बाबा मला आशीर्वाद द्यावा. लेक तुमची लाडाची आता परक्याची धन होईल, लेक तुमची लाडाची आता परक्याची धन होईल. रोज समोर दिसणारी आता मी नजरेआड जाईल. आईची मी लाडकी बाबा तुमची होती परी, आईची मी लाडकी बाबा तुमची होती परी. जाते आता सासरी कधी याल का माझ्या घरी. कोणी काही बोललं तरी सारं मनात ठेवणार, कोणी काही बोललं तरी सारं मनात ठेवणार. बाबा तुमच्या नावाला कधी पट्टा नाही लावणार. आठवणीचं पान आता होऊन जाईल जुनं, आठवणीचं पान आता होऊन जाईल जुनं. तुमच्या विना मनाचं अंगण राहील आता सुनं. आहे जाणीव मनाला आता होणार मी परकी. बाबा खरंच तुमच्या विना झाली मी पोरकी. सोडून तुम्हाला जाताना हुंदका नाही आवरत, सोडून तुम्हाला जाताना हुंदका नाही आवरत. जाते परक्या घरी मी आसवे माझी सावरत. मित्रांनो, मुलगी लग्नानंतर ती खरंच परकी होते का? हो हो हाँ हो
मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.